नमस्कार मित्रांनो, स्वागत करतो आजच्या नवीन व्हिडिओमध्ये तुमचं. मित्रांनो, माझं नाव अभिषेक आणि मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये आपण आता बघा मित्रांनो, माझं फिजिकल झालंय कालच 20 तारखेला. माझं जे वनरक्षकचं आहे दादर नगर हवेली दमन दीव ह्या भरती जी निघाली होती त्याचं फिजिकल झालंय. आणि मित्रांनो, काल रात्री खूप आम्हाला उशीर झाला होता. ज्या सेंटरवरून आम्हाला रात्री 11:30 वाजता सोडण्यात आले, तर त्याच्यामुळे मी काही व्हिडिओ बनवू शकलो नाही काल. तर आज हा व्हिडिओ बनवत आहे आणि तुम्हाला संपूर्ण माहिती सांगणार आहे कशा प्रकारे तुमचं फिजिकल होणार आहे तुम्हाला, आणि जायचं कुठे आहे तुम्हाला, आणि तिथं राहायची काही व्यवस्था आहे का, काय व्यवस्था आहे जेवणाची, किंवा मग संपूर्ण माहिती तुम्हाला या व्हिडिओमध्ये देणार आहे. किती तुम्हाला खर्च येईल आणि कोणत्या ट्रेननं तुम्ही जाऊ शकतात आणि काय सर्व तुमचं सिस्टम आहे तिथं, कशा प्रकारे तुम्हाला सेंटरवर जायचं आहे, आणि संपूर्ण माहिती तुम्हाला या व्हिडिओमध्ये देणार आहे. व्हिडिओला शेवटपर्यंत बघा. जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला आहे तर व्हिडिओला नक्की लाईक करा. नवीन असले मित्रांनो तर आपल्या या चॅनलला नक्कीच सबस्क्राईब करा असेच नवीन व्हिडिओ बघण्यासाठी. तर चला मित्रांनो, व्हिडिओला स्टार्ट करूया. तर बघा मित्रांनो, थोडा तुम्हाला आवाज वेगळा येत असेल कारण मला सर्दी झालेली आहे. तिथं गेल्यावर पाणी चेंज झाले पूर्ण आणि थंडी पण खूप आहे. तर तुम्ही जेव्हा पण जासाल तेव्हा जे पण तुमचे कपडे गिपडे आहेत ते तुम्हाला घेऊन जावं लागेल तिथं, कारण थंडी खूप पडत आहे मित्रांनो. त्याच्यामुळं तुम्हाला ते ॲडजस्ट तिथं करावं लागेल. आता बघा मित्रांनो, मी तुम्हाला लॅपटॉप स्क्रीनवर जाऊन काही तुम्हाला फोटो दाखवतोय आणि संपूर्ण माहिती तुम्हाला व्हिडिओमध्ये तुम्हाला देणार आहे. आता बघा मित्रांनो, तुम्हाला ट्रेनमध्ये तुम्हाला तिथं ॲडमिट कार्डमध्येच तुम्हाला म्हटलेलं आहे की तुमचं जे रेल्वे स्टेशन आहे, नियरेस्ट रेल्वे स्टेशन, तुमचं वापी रेल्वे स्टेशन येतं. तर तुम्हाला वापी स्टेशनवर तुम्ही जसं आल्यानंतर तुम्हाला तिथून स्टेशनवरून तुम्हाला जे शेअरिंग ॲटो आहेत तुम्हाला 50 रुपये घेतील आणि सिल्वासाला सोडतील तुम्हाला. तुम्ही किती रात्री जा, तुम्ही वापी स्टेशनवर आले ते तुम्हाला जे 50 रुपयामध्ये तुम्हाला सिल्वासा स्टेशनवर सोडतील. तिथं तुम्हाला सोडल्यानंतर आता तुम्ही तिथं रात्री 1 वाजता, किंवा मग आता बघा जे भुसावळकडचे मुलं आहेत, म्हणजे जे विदर्भातले मुलं आहेत त्यांसाठी भुसावळवरून ट्रेन आहे एक. मी पण त्याच ट्रेननं गेलो होतो. खानदेश एक्सप्रेस नावाची ट्रेन आहे, त्यानं गेलो होतो. तर मला रात्री तिथं 2:30 वाजता त्यांनी वापी सोडलं होतं ट्रेननं. तर 2:30 वाजता सोडल्यानंतर तुम्हाला वापी स्टेशनवर पण तुम्हाला स्टे करायची तिथं फॅसिलिटी आहे मित्रांनो. 20 रुपये प्रति तास तुम्हाला तिथं सर्व फॅसिलिटी मिळून जाईल. तर तिथं तुम्ही राहू शकतात. आणि दुसरं तुम्हाला 50 रुपये तिथं घेऊन ॲटोवरून शेअरिंग ॲटोवरून तुम्हाला सिल्वासा बस स्टॉपवर यायचे. सिल्वासा बस स्टॉपवर आल्यानंतर तुम्हाला तिथून जसं तुम्ही ॲड्रेस सांगसाल, पोलीस स्कूल ट्रेनिंग अकॅडमी अशा प्रकारे ॲड्रेस आहे. त्या ॲड्रेसवर तुम्ही जसं ॲटोवाल्याला सांगता ते तुम्हाला 30 रुपयामध्ये तिथं सोडून देतील. पण काही ॲटोवाले तुमच्याकडे पैसे जास्त घेतील मित्रांनो, तर तुम्हाला सांगायचं तसं. कारण आता नवीन रात्रीच्या टायमाला पैसे जास्तच घेतात ॲटोवाले, त्याच्यामुळे तुम्हाला 30 रुपयामध्ये तुम्हाला जास्त पैसे द्यायचे नाही. 30 रुपयामध्ये तुम्हाला सेंटरवर तुम्हाला सोडण्यात येतील. आता बघा, जसं तुम्ही त्या चौकावर उतरसाल, तुम्हाला बरोबर जो ॲटोवाला आहे तो तुम्हाला एका चौकावर उतारेल. तिथं चौकावर तुम्हाला बघा अशा प्रकारे तुम्ही लॅपटॉपवर बघू शकतात. मी तुम्हाला लॅपटॉपवर दाखवतोय. बघा अशा प्रकारे तुम्हाला तिथं एक बोर्ड दिसेल. इथं लिहिलेलं बघा, युनियन टेरिटरी ॲडमिनिस्ट्रेशन ऑफ दादर नगर हवेली अँड दमन दीव स्टाफ सिलेक्शन बोर्ड आणि फिजिकल एंड्युरन्स टेस्ट फॉर फॉरेस्ट गार्ड अँड फॉरेस्टर आणि क्रिकेट स्टेडियम सायली फ्रॉम. तिथं डेट पण दिलेली बघू शकता तुम्ही. आता हे माझं 20 तारखेला होतं. तर 20 ते 14 फेब्रुवारीपर्यंत जे फिजिकल आहेत ते चालणार आहेत, कंडक्ट करणारे ही बोर्ड. तर अशा प्रकारे तुम्हाला तिथं इमेज दिसेल बघा. टाइम पण तुम्ही बघू शकता. आता हे मी रात्री येताना फोटो घेतला होता. तर बघा अशा प्रकारे तुम्हाला इथं हा फोटो दिसेल. अशा प्रकारे इथं आल्यानंतर बघा अशा प्रकारचा चौक आहे तो तुम्हाला दिसेल. अशा प्रकारे चौकवर तुम्हाला तिथं ॲटोवाला सोडेल. आणि तिथं आल्यानंतर तुम्हाला जसं बोर्ड दिसेलच मित्रांनो, तुम्हाला कुठं जायचं आहे ते पण मी तुम्हाला बघा. आता तुम्हाला साईडला हा बोर्ड दिसेल, इथं बोर्ड लावलेला आहे आणि इथं एक ॲरो केलेलं आहे. तुम्हाला ह्या साईडला जायचं आहे. जसं तुम्ही अंदर येसाल, अंदर आल्यानंतर तुम्हाला मित्रांनो इथं अंदर आल्यानंतर तुम्हाला बघा आता इथं अशा प्रकारचा तुम्हाला गेट दिसेल. हा अशा प्रकारचा गेट आहे. आता इथं गेट आल्यानंतर तुम्हाला बघा रिपोर्टिंग टायमिंग तुम्हाला 9 वाजेची दिलेले आहेत. तर तुम्ही लवकर पण जाऊ शकतात तिथं अंदर. म्हणजे तुम्हाला तुमची एंट्री जी आहे मित्रांनो ती 7 वाजता चालू होते आणि जी म्हणजे गेट जो बंद होतो मित्रांनो तो 11 वाजेपर्यंत बंद होतो. 7 ते 11 तुम्ही कधी पण तिथं जाऊ शकतात. तुम्ही लवकर गेले मित्रांनो तर तुमचा लवकर नंबर लागेल आणि उशिरा गेले तर उशिरा नंबर लागेल. आणि बघा तिथं आता तुम्हाला एकदा माहिती सांगतोय बघा. तिथं ग्रुपमध्ये तुम्हाला ॲड करतील. पहिले स्टार्टिंगला जेव्हा तुम्ही इथं जाचाल तर तुमचं सर्वात पहिले ॲडमिट कार्ड आणि आधार कार्ड, तुमचं जे बी ID प्रूफ आहे कोणतं घेऊन जाऊ शकता तुम्ही, ते तुमचं तिथं चेक होईल. चेक झाल्यानंतर तुम्हाला अंदर बसवलं जाईल. अंदर बसवल्यानंतर तुम्हाला तुमचे ग्रुप वाईज तुम्हाला बसवल्या जाईल. जे तुमचे रोल नंबर आहे त्या रोल नंबरनुसार ग्रुप वाईज केलं जाईल. रोज 10 ग्रुप होतात आणि एका ग्रुपमध्ये तुम्हाला 100 मुलं तिथं अंदर, एका ग्रुपमध्ये 100 मुलं असतात. त्याच्यामध्ये काही ॲब्सेंट पण असतात. तर अशा प्रकारे 100 मुलांचा तुम्हाला ग्रुप इथं असे 10 ग्रुप करतात. रोज 1000 मुलं बोलवण्यात येते मित्रांनो. आता आमच्या टायमाला काल 1000 मुलं बोलवण्यात आले होते. त्याच्यामधले 947 प्रेझेंट होते, बाकीचे ॲब्सेंट होते. त्याच्यामध्ये 10 ग्रुप केले होते आमचे. म्हणजे तुमच्या रोल नंबरनुसार तुमचे ग्रुप करतात आणि ग्रुपनुसारच तुम्हाला चेस्ट नंबर देतात मित्रांनो. जसं तुम्ही अंदर गेट नंतर अंदर असाल मित्रांनो तुम्हाला चेस्ट नंबर दिला जाईल. आता मी तुम्हाला आता ही जी पुढची माहिती तुम्हाला मी पहिले जे स्टेडियम आहे कुठं तुमचं
जे फिजिकल मेजरमेंट होते ते तुम्हाला एकदा दाखवतोय. तर बघा मित्रांनो, अशा प्रकारचं इथं स्टेडियम आहे बघा. हे क्रिकेट स्टेडियम आहे मित्रांनो. नवीन तिथं बांधकाम चालू आहे क्रिकेट स्टेडियमचं. त्याच्यामध्ये तुमचं संपूर्ण भरती तिथं राबवली जाते. अशा प्रकारे समोर खाली तुम्हाला गवत दिसेल, तर तुम्हाला बसायची तिथं पूर्ण फॅसिलिटी आहेत अशा प्रकारे. आणि मंडप पण लावलेले आहेत, म्हणजे उन्हागिनाचं तुम्हाला काहीच तिकडं प्रॉब्लेम होणार नाहीयेत. फक्त तुम्हाला काय करायचं मित्रांनो, आणि तुम्हाला खायला तिथं घेऊन जायचं. तिथं तुम्हाला स्टेडियममध्ये खायला काहीच भेटणार नाहीये आणि तिथं काही दिलेलं पण नाही. जेव्हा पण तुम्ही जासाल तेव्हा तुम्हाला खायला काही न्यायचं तिथं. कारण तुम्ही जेव्हा 7 वाजता, आता काही मुलं 9 वाजता जातील आणि काही 7 वाजता जातील, तर 7ला तुम्ही जेवढे तुम्ही लवकर असाल मित्रांनो, तेवढ्या लवकर तुम्हाला तिथून सुट्टी मिळेल. तेवढ्या लवकर तुम्हाला तिथून सोडलं जाईल. तुम्ही जेवढं उशिरा असाल तुम्हाला तेवढीच रात्र होईल मित्रांनो. आता बघा, मी तिथं 7 वाजता गेलो होतो, पण माझा ग्रुप जो आहे मित्रांनो, तो मी 5 नंबर ग्रुपमध्ये होतो. 5 नंबर ग्रुपमध्ये आल्यानंतर तिथं मित्रांनो बघा, आता सर्वात पहिले मी तुम्हाला म्हटलंय, तुमची जशी एंट्री होईल, एंट्री झाल्यानंतर तुम्हाला तुमच्या ग्रुप वाईज बघा, आता इथं ग्रुप वाईज तुम्हाला इथं मुलांना बसवलेले बघू शकता तुम्ही, चेस नंबर दिलेले आहेत. तर मित्रांनो, सर्वात पहिले तुम्हाला असं ग्रुप वाईज बसवलं जाईल बघा. क्रिकेट स्टेडियम तुम्ही बघू शकतात. अशा प्रकारे क्रिकेट स्टेडियम आहे. तर तुम्हाला ग्रुप वाईज तिथं बसवलं जाईल आणि तुमच्या ग्रुपनुसार आता बघा, तिथं जे चेस नंबर आहे, तुमचा रोल नंबरचाच तुम्हाला चेस नंबर मिळेल. म्हणजे जो तुमचा चेस नंबर आहे, सॉरी, तो तुमचा रोल नंबर आहे मित्रांनो, तोच तुम्हाला चेस नंबर आहे, चेस नंबरच्या स्वरूपात दिला जाईल. सर्वात पहिले तुम्हाला तिथं ग्रुपमध्ये बसवला जाईल. तुम्ही जसं एंट्री करसाल, सर्वात पहिले तुम्हाला तिथं ग्रुपमध्ये बसवलं जाईल. वेगवेगळे ग्रुप तिथं करतात, 10 ग्रुप असतात आणि वेगवेगळे ग्रुप इंचार्ज असतात तिथं. तुम्हाला ते इंचार्ज तुमच्या ग्रुपमध्ये बसवलं जाईल. ग्रुपमध्ये बसल्यानंतर तुमची तिथं प्रेझेंटी लागते. प्रेझेंटीवर तुम्हाला तिथं सिग्नेचर करायला लावतात. तर प्रेझेंटीवर जशी सिग्नेचर होईल, तुम्हाला तुमचा चेस नंबर दिला जाईल. सर्वात पहिले तुम्ही जेव्हा अंदर असाल, तर बसवल्यानंतर तुम्हाला चेस नंबर तुमचा दिला जाईल. चेस नंबर दिल्यानंतर मित्रांनो, तुम्हाला तिथं टाइम म्हणजे टाइमपास खूप होतोय मित्रांनो तिथं. तर बघा मित्रांनो, अशा प्रकारे लाईन लावली जाईल बघा. आता इथं मुलं जे आहेत मित्रांनो, त्या आम्ही व्हिडिओ तिथं काढला होता. अशा प्रकारे बघा, हे पूर्ण तुम्हाला ग्राउंड दिसेल. अशा प्रकारे आम्ही 7 वाजता इथं लाईन लावली होती, लाईनमध्ये उभा होतो. अशा प्रकारे तुम्हाला लाईनमध्ये तिथं उभा राहायला लावते मित्रांनो. आणि तुम्हाला ऍडमिट कार्ड आणि तुमचा आयडी प्रूफ जे आहे मित्रांनो, ते तुम्हाला तिथं हातात घ्यायला लावतील. आणि बाकीचं तिथं बघा, अशा प्रकारचं ग्राउंड आहे. सर्व त्यांनी कव्हर केलेलं आहे आजूबाजूला. म्हणजे जेवढं पण तुम्हाला जी भरती आहे मित्रांनो, ती तुम्हाला स्टेडियमच्या अंदरच दिसेल, बाहेर काहीच नाही. अशा प्रकारचा व्हिडिओ आहे. आणि बघा, अशा प्रकारचा हा स्टेडियम आहे. तुम्हाला बघा, व्हिडिओ दाखवतोय मी. अशा प्रकारचं तुम्हाला स्टेडियम दिसेल. आता बघा मित्रांनो, आता हे झाल्यानंतर तुम्हाला अंदर तिथं बोलवतील मित्रांनो. अंदर बोलल्यानंतर तुम्हाला चेस नंबर तुमचा देतील. चेस नंबर मित्रांनो दिल्यानंतर तुम्हाला जे तुमचे ऑनलाईन जे तुम्ही ॲप्लिकेशन जेव्हा भरलं होतं, ती जी तुमची माहिती तुम्ही टाकली होती, ती माहिती तिथं ते व्हेरीफाय करतात. आणि तुम्हाला एक कम्प्युटर तिथं लॅब आहे, तिथं तुम्हाला बोलवतात. लाईन लावावी लागते तिथं. आणि आता बघा, तिथं तुम्ही डिपेंड करतं तुमचा नंबर किती लवकर लागेल. जर तुम्ही पहिल्या ग्रुपमध्ये असाल, तर तुमचं जे पूर्ण फिजिकल जे मेजरमेंट आहे मित्रांनो, ते तुमचं 4:30 वाजेपर्यंत होऊन जाईल. 4:30ला तुम्हाला बाहेर सुट्टी मिळेल. म्हणजे तुम्हाला सोडून देतील 4:30ला. आणि जर तुमचा ग्रुप तुम्ही 3 किंवा 3च्या नंतर आहे मित्रांनो, तर तुम्हाला सुट्टी 7-7:30 वाजता होईल रात्री. आणि तुम्ही जर 9-10च्या ग्रुपमध्ये, तुम्हाला रात्री 11, 10-10:30 तुम्हाला वाजतीलच मित्रांनो. कारण टाइमपास खूप करत आहे त्याच्यात तिथं. एवढी लवकर म्हणजे फास्ट प्रोसेस नाही आहे भरतीची. तुम्हाला जे व्हेरिफिकेशन तुमचं ऑनलाईन व्हेरिफिकेशन करतील. ऑनलाईन व्हेरिफिकेशन केल्यानंतर मित्रांनो, तुम्हाला आता नंतर चेस्टसाठी नेतात. आणि चेस्टसाठी नेल्यानंतर बघा, तिथं चेस्ट कशा प्रकारे मोजत आहे तुम्हाला एकदा मी व्हिडिओच्या स्वरूपामध्ये दाखवतोय बघा. मी व्हिडिओ पण काढलेला आहे तिथं. तर बघा, हे तुमचं, सॉरी मित्रांनो, हाईट तुमची सर्वात पहिले हाईट घेतात. तर बघा, अशा प्रकारे तुमची हाईट घेते. मी तुम्हाला एकदा व्हिडिओ दाखवतोय बघा. तर बघा मित्रांनो, हा जो व्हिडिओ आहे, तर याच्यामध्ये तुम्हाला दिसत असेल बघा, अशा प्रकारे तुमची हाईट तिथं मोजमाप करत आहे. बघू शकता तुम्ही, अशा स्टेंट लावलेले आहे तिथं. आणि तिथं तुमची हाईट बघा, अशी लाईन लावावी लागते ग्रुपनुसार. आता पहिल्या ग्रुपची पहिल्या म्हणजे फर्स्ट टाइम जे मित्रांनो पहिल्या ग्रुपच्या हाईटचे मेजरमेंट होते. मग नंतर सेकंड ग्रुपचे, मग थर्ड, मग चौथ्या, मग 5व्या, मग 6व्या, अशा ग्रुपनुसार तिथं हाईट मेजरमेंट तुमची होते. तुम्ही अशा प्रकारे बघितली तिथं तुमची हाईट मेजरमेंट होते. आणि तिथंच तुम्हाला जेव्हा पण तुम्ही हाईटमध्ये जर तुम्ही डिस्क्वालिफाय झाले, तर तुम्हाला तिथंच तुमची एक सही घेऊन तुम्हाला बाहेर म्हणजे स्टेडियमच्या बाहेर काढून देतात. म्हणजे तुम्हाला डिस्क्वालिफाय करून तुम्हाला सुट्टी देऊन टाकतात. म्हणजे असं नाही की तुम्हाला थांबवून ठेवतील म्हणून. तर हाईट झाल्यानंतर मित्रांनो, नंतर तुम्हाला सर्व ग्रुपची टोटल 10 10व्या ग्रुपची हाईट होत नाही तोपर्यंत नेक्स्टची प्रोसेस आहे मित्रांनो, ती तुमचं घेण्यात येत नाही. म्हणजे त्याच्यामुळेच तुम्हाला टाइम लागत आहे. तर जेव्हा पण तुमची हाईट होईल, हाईट झाल्यानंतर तुमचं चेस्ट होईल. तर बघा, चेस्ट कशा प्रकारे तिथं होते ते पण मी तुम्हाला दाखवतोय. तर माझ्याकडे ते पण मी व्हिडिओ काढायचा प्रयत्न केलाय मित्रांनो. तर तुम्हाला दिसेल ते बघा. तर बघा, अशा प्रकारे तुमचं चेस्ट मेजरमेंट होते बघा. मी झूम केलेलं आहे इथं बघा. अशा प्रकारे तुमचं चेस्ट मेजरमेंट होते मित्रांनो. आणि हाईटमध्ये मित्रांनो खूप स्ट्रिक्ट हाईट होते. पॉईंटमध्ये पण मुलांना इथं डिस्क्वालिफाय केलेलं आहे. पॉईंटमध्ये खूप मुलांना इथं डिस्क्वालिफाय केलेले आहेत. जर तुमची हाईट भरत नसेल मित्रांनो, तर तुम्ही एकदा घरी चेक करून जा. कारण कसे तिथली हाईट आणि इथली हाईटमध्ये तुम्हाला फरक तर काही दिसणार नाही, पण खूप स्ट्रिक्ट तिथं हाईट ती चेंज होते तुमची.
आणि अशा प्रकारे बघा हाईट चेंज झाल्यानंतर तुम्हाला बघा मी चेस्टचं दाखवलंय बघा. अशा प्रकारे तुमचा इथं चेस्ट मित्रांनो जे हे मित्रांनो ते होते बघा, मेजरमेंट होते आणि लाईव्ह कॅमेरे सर्व तिथं. आणि ज्यांचं चेस्ट क्वालिफाय झाले मित्रांनो त्यांना ह्या साईडला बसवण्यात येते आणि ज्यांचे डिस्क्वालिफाय झाले चेस्टमध्ये त्यांना ह्या साईडला बसवण्यात येते. आणि जसे तुम्ही एक ग्रुपचे जेवढे पण विद्यार्थी असेल ते डिस्क्वालिफाय झालेले असेल एक ग्रुपचे, त्यांचा एक फोटो घेतात डिस्क्वालिफाय म्हणून आणि त्यांना सोडून देतात लवकर. आणि जे क्वालिफाय झाले त्यांना बसून ठेवतात मित्रांनो, जोपर्यंत सर्व ग्रुपची कोणताही इव्हेंट असो मित्रांनो, तो हाईट असो किंवा चेस्ट असो, जोपर्यंत सर्व इव्हेंटचा होत नाही तोपर्यंत नेक्स्ट प्रोसेस ही केली जात नाही मित्रांनो. म्हणून खूप टाइम लागत आहे. तर तुम्ही खाय प्यायचं जे मित्रांनो ते घेऊन जा तिथं, कारण तिथं खाया प्यायलाची काही सुविधा नाही आहेत. तुम्ही जेव्हा पण जासाल तर तुम्ही तुमच्या बॅगमध्ये जे पण असेल खायला ते तुम्ही घेऊन जा. आणि पाणी गिनीचं तिथं सोय केलेली आहे, त्याचा काही विषय नाही आहे. आणि मित्रांनो बघा थंडी खूप आहे. आता काही मुलं तिथं रात्रीचे राहतील, तर राहायची काही तिथं व्यवस्था नाही आहे मित्रांनो. तुम्हाला सिल्वासामध्येच राहावं लागेल. जे शहर आहे तिथून 7 किलोमीटर जे आपलं सेंटर आहे, तर रात्री तुम्हाला ॲटो मिळेल तिथून जायला. पण तुम्हाला जे मित्रांनो राहायला तुम्हाला सिल्वासामध्येच राहावं लागेल, कारण तिथं ते पूर्ण असं आउटसाईडला मित्रांनो सेंटर क्रिकेट स्टेडियम आउटसाईडला आहे. तर तुम्हाला बाहेर खूप थंडी लागते तिथं पूर्ण मैदान आहे, तुम्ही बघू शकतात. आणि अशा प्रकारे एक बघा हाईट चेंज झाल्यानंतर तुमचं जे मित्रांनो तुम्हाला तिथून तुमचा फोटो घेऊन सर्व ग्रुपचा एकदा झाल्यानंतर तुम्हाला तुमचा फोटो घेऊन तिथून सोडण्यात येईल. आता बघा मित्रांनो ही पहिल्या डेची प्रोसेस आहे एवढी. त्याच्यामध्ये मी तुम्हाला काही व्हिडिओ काही इमेज दाखवलेत. तशा प्रकारे बघा अशा प्रकारचं पूर्ण स्टेडियम आहे. अशा मुलांना इथं चेस्ट नंबर देऊन बसवण्यात येते तिथं. आणि बघा अशा प्रकारे बघू शकता तुम्ही. आणि मुलं जे मित्रांनो ते मोबाईल यूज करतात, काही म्हणजे एवढी स्ट्रिक्ट भरती नाही मित्रांनो. मोबाईल यूज करताय कोणी कुठं, म्हणजे बाथरूमला कोणी न विचारता जात आहे. त्याच्यामुळं बघा अशा प्रकारे जे मुलं मी व्हिडिओ काढला होता. पूर्ण स्टेडियम आहे मित्रांनो. आणि पंखे तुम्हाला सर्व सोय केलेली आहे तिथं. पण तिथं राहू देत नाही मित्रांनो, नाईट तुम्हाला तिथं राहायची परमिशन नाही आहे. तुम्ही जेव्हा पण तुमचं फिजिकल होईल तुम्हाला बाहेर काढण्यात येईल. आणि बाकीच्या प्रोसेस आहेत ते तुम्हाला उद्याचा म्हणजे. तर बघा मित्रांनो अशा प्रकारे बघा संपूर्ण माहिती मी तुम्हाला दिलेली आहे. जर तुमचे काही क्वेश्चन असेल तर तुम्ही कमेंटमध्ये करा, मी त्याचे पण तुम्हाला उत्तर देईल. आणि मित्रांनो हे फर्स्ट डेचं होतं. आता सेकंड डे तुम्हाला आता जेव्हा पण तुम्हाला बाहेर तुमचं सर्व प्रोसेस झाल्यानंतर तुम्हाला बाहेर जायला सांगतील, तेव्हा तुमचं जे चेस्ट नंबर आहे मित्रांनो ते तुमच्याकडेच राहील. तुम्ही दुसऱ्या दिवशी जेव्हा सकाळी 5 वाजता रनिंग टेस्टला येसाल तेव्हा तुमचं जे चेस्ट नंबर आहे तुम्हाला ते घालून यायचं आहे. चेस्ट नंबर तुम्हाला तुमच्याकडेच ठेवतील, ते चेस्ट नंबर ते तुम्हाला घेत नाही आहे. आता बघा तुमचं चेस्ट नंबर पण तुम्हाला तिथं दिलेले आहेत. रोल नंबरनुसार तुमचा चेस्ट नंबर तुम्हाला देतील. आणि दुसऱ्या दिवशी जसं तुम्ही सकाळून जासाल, सकाळून गेल्यानंतर तुमचं सर्वात पहिले तिथं ते सर्व प्रेझेंटी लावणार आहे. पूर्ण प्रेझेंटी असते तिथं, प्रेझेंटी लावतील. आणि नंतर तुम्हाला मग जे रनिंग वॉकिंग टेस्ट आपण त्याला म्हणतोय ते तुम्हाला वॉकिंग टेस्ट करायला तिथं स्टार्टिंग पॉईंट आहे, मोठा बोर्ड लावलेला आहे तिथंच. तिथून आता इथं बघा हे इथं काही पळवण्यात येत नाही मित्रांनो. याच्या साईडला एक रोड आहे, त्या रोडवर तुम्हाला तिथं पळवण्यात येईल. आणि संपूर्ण टाइम तुम्हाला दिला जाईल मित्रांनो. 4 तास टाइम आहे. आणि आरामाने येतात मित्रांनो, तुम्ही चालत पण गेले तरी येतात. तर एवढं काही लोड नाही आहे मित्रांनो भरतीचा. तर अशा प्रकारे बघा संपूर्ण माहिती मी तुम्हाला व्हिडिओमध्ये दिलेली आहे. जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला आहे तर व्हिडिओला नक्की लाईक करा. नवीन असले मित्रांनो तर आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा असेच नवीन व्हिडिओ बघण्यासाठी. आणि तुमचे जे पण कमेंट असतील मित्रांनो ते तुम्ही मला कमेंट करा. जे पण तुमचे क्वेश्चन असतील मी त्याच्यावर पण तुम्हाला आन्सर म्हणून एक व्हिडिओ बनवेल. तर काही डाऊट असेल तर ते पण तुम्ही सांगा कमेंट करून. आणि आपल्या टेलिग्राम ग्रुपला पण जॉईन होऊन जा असेच नवीन अपडेट बघण्यासाठी. तर चला मित्रांनो भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत जय हिंद.